तर आता आपण या ठिकाणी पाहतोय या ओढ्याला किती पाणी आहे। अच्छा तिरकी घाला गाडी तिरकी। हो बाबा त्या साईडला दाबा, त्या साईडला दाबा। गोंधळ करशाल, तिरकी घाला गाडी आता। अच्छा तिरकी सांगरे घालायला। गाडी बंद पडत पाण्यात। ओढ्याचं नाव काय या? वडाचं नावच नाहीये, नाही ना. वडा म्हणतात. बाबुळ बनता का? हा. अहो, आता काहीच नाही, सकाळी 6 वाजता आहे ना, हा. इथून पाणी चाललं होतं, इथून. अरे बापरे. इथं पडत होतं. हा काय? हा. आता कमी झाले पाणी ना? आता कमी झालं. हा हा हा। आता काहीच नाही, उलट सकाळपेक्षा. सकाळी ह्यापेक्षा जास्त पाणी होतं, आता पाणी कमी झालेलं आहे। पाऊसही कमी झालेला आहे। आपण पाहतोय गेले 4-5 दिवस मुसळधार पाऊस होता, आता थोडासा उघडलेला आहे, त्यामुळे पाण्याची पातळी देखील कमी झालेली आहे। प्रचंड या ओढ्यांना पाणी आलेलं आहे, पूर आलेले आहेत। आता ही गाडी या ठिकाणी बंद पडलेली आहे, कारण पाणी गेलेलं असेल आणि त्यामुळे ही गाडी चालू होत नाही। धन्यवाद। काय नाव आहे? ही पण येईल। मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर। मी आत्ता पुणे जिल्ह्यात असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ह्या गावामध्ये आहे आणि पिंपळवंडी आणि उंब्रज हा मार्ग आहे। या ठिकाणी ओढा आहे। प्रचंड पाऊस झाला आहे, 2-3 दिवस प्रचंड पाऊस झाला आणि या पावसामुळे आपण पाहतोय की या रस्त्यावरून आता पाणी जातंय। प्रचंड असं पाणी आहे। यापूर्वी असा पाऊस पडला असेल मला वाटत नाही, या पुलावरून पाणी गेलेलं असेल। तर आपण पाहतोय या ओढ्याला किती पूर आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतंय। गेले 4-5 दिवसापासून पाऊस होतोय आणि ह्या पावसामुळे या ठिकाणी या ओढ्याला या ठिकाणी पूर आलेला आपण पाहतोय। मगाशी पाणी कमी होतं काय? हा काय? मगाच्या पावसाने परत आले. हा काय? मगाशी किती पाणी होतं? मगाशी कमी झालं, सकाळी गेलं होतं पाणी, आता परत वाढले मगाच्या पावसाने। आता उघडलाय पाऊस आहे ना? माझ्या बस वड्यात तो पण आता रस्त्यावर आले पाणी। हा ना? हे पाणी पार डोंगरापासून येत असेल ना? हा, डोंगरापासून सगळं वावरांमधलं इकडलं तिकडलं पाणी। हा तेच।
लय पाणी आहे ना. 4-5 दिवसातच एवढा पूर आलाय. लोक म्हटले काय या वर्षी काय पाऊस नाही, दुष्काळ पडणार ते याच्यामुळं, जांभळांमुळं. अरे पण कुणी शोध लावला होता हा जांभळांचा? हा हा ना. हा हा हा. कडणी घ्या, कडणी. गाडी जायला जाईल तशी काय अडचण नाही.